नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 10वीचे हे वर्ष तुमच्या सर्वांसाठीच खूप महत्त्वाचे आहे. एस-एस-सी बोर्ड परीक्षेची तयारी तुम्ही सर्वच जण अगदी मनापासून करता आहात. तुमच्या या अभ्यासामध्ये तुम्हाला मदत व्हावी म्हणून रिव्हिजन लेक्चर्सची एक मालिका आम्ही तुमच्यासमोर घेऊन येत आहोत. माझं नाव मिस्टर अजय पाटील. मी पार्ले टिळक विद्यालय विलेपार्ले मुंबई या शाळेमध्ये अध्यापनाचे कार्य करतो. मुलांनो, पुढच्या काही लेक्चर्समध्ये मी तुम्हाला तुमच्या अभ्यासक्रमातील गणित भाग 2 या पुस्तकाची पूर्ण उजळणी करून घेणार आहे. या उजळणी दरम्यान आपण या पाठ्यपुस्तकामध्ये असलेल्या सर्व प्रकरणांमधील सर्व संकल्पना समजून घेणार आहोत. याचबरोबर महत्त्वाचे मुद्दे सोप्या पद्धतीने लक्षात कसे ठेवायचे, एखादा प्रश्न सोडवताना तर्कशुद्ध पद्धतीने विचार कसा करायचा, गणिताची अचूक मांडणी कशी करायची, यासारख्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपण चर्चा करणार आहोत आणि त्या संदर्भात काही महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला देणार आहे. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्याख्यानाला आपण सुरुवात करूया. मुलांनो, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, गणित भाग 2 मधलं पहिलं प्रकरण आहे समरूपता. आज मी तुम्हाला या प्रकरणातील काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर मार्गदर्शन करणार आहे. सर्वप्रथम आपण पाहणार आहोत, आज आपल्याला कोणकोणते मुद्दे शिकायचे आहेत. मुलांनो, सर्वप्रथम आपण दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर याच्यावर चर्चा करणार आहोत. त्यानंतर याच प्रकरणातील प्रमाणाचं मूलभूत प्रमेय आणि प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास या आणखीन दोन संकल्पना आणि त्यावर आधारित काही प्रश्न आजच्या व्याख्यानामध्ये आपण पाहणार आहोत. चला तर मग सर्वप्रथम सुरुवात करूया दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तरापासून. मुलांना, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, त्रिकोणाचं क्षेत्रफळ आपण 1/2 पाया गुणिले उंची या सूत्राचा वापर करून काढतो. आपण आता दोन त्रिकोण चर्चेला घेणार आहोत. त्याच्यापैकी पहिला त्रिकोण आहे त्रिकोण एबीसी. मग त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या सूत्राचा विचार केला तर या त्रिकोणामध्ये BC हा पाया आहे, तर AD ही या त्रिकोणाची उंची आहे. म्हणून त्रिकोण ABC चं क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया BC गुणिले उंची AD. याप्रमाणे आपण दुसरा एक त्रिकोण चर्चेला घेऊया. आपला दुसरा त्रिकोण आहे त्रिकोण PQR. तुम्हाला दिसतंय की QR हा या त्रिकोणाचा पाया आहे, तर PS ही या त्रिकोणाची उंची आहे. म्हणून त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या सूत्रानुसार या त्रिकोणाचं क्षेत्रफळ होईल एरिया त्रिकोण PQR बरोबर 1/2 पाया QR गुणिले उंची PS. आता आपल्याला या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर घ्यायचं आहे. ते पुढील प्रमाणे घेता येईल. एरिया त्रिकोण ABC छेद एरिया त्रिकोण PQR बरोबर 1/2 BC गुणिले AD छेद 1/2 QR गुणिले PS. मुलांना, आपण अंश आणि छेदांमध्ये त्या दोन्ही त्रिकोणांची क्षेत्रफळे लिहिली. याला संक्षिप्त रूप देताना आपल्या असं लक्षात येईल की अंशामध्ये आणि छेदामध्ये 1/2 हे सामायिक आहेत, त्यामुळे ते कॅन्सल होतील आणि आपल्याला संक्षिप्त रूप असं मिळेल BC गुणिले AD छेद QR गुणिले PS. BC हा पहिल्या त्रिकोणाचा पाया आहे, तर AD ही त्याची उंची. छेदामध्ये असलेले QR हा दुसऱ्या त्रिकोणाचा पाया आहे, तर PS ही त्या दुसऱ्या त्रिकोणाची उंची आहे. म्हणजेच आपल्याला असं दिसतं, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांचे संगत पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा इतके असते. हाच गुणधर्म आपण संक्षिप्त रूपात पुढील प्रमाणे लिहू शकतो. A1 छेद A2 म्हणजे पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ भागिले दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर B1 गुणिले H1 छेद B2 गुणिले H2 म्हणजे त्यांचा संगत पाया आणि उंची यांच्या गुणाकाराचे गुणोत्तर. मुलांना, आपण काय शिकलो? दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते.
आता या दोन्ही त्रिकोणांमध्ये पाया आणि उंची यांच्यापैकी कोणताही भाग सारखा नव्हता. पण कधीतरी एखाद्या प्रश्नामध्ये तुम्हाला अशी परिस्थिती येऊ शकते की त्रिकोणांमध्ये पाया सारखा असेल किंवा उंची सारखी असेल, तर त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर कसं घ्यायचं यावर आता आपण चर्चा करणार आहोत. आपण समान उंचीच्या दोन त्रिकोणांचा विचार करणार आहोत. मुलांना तुम्हाला आकृतीमध्ये त्रिकोण एबीसी दिसतोय, तसंच त्रिकोण पीक्यूआर सुद्धा दिसतोय. त्रिकोण एबीसी ची एडी ही उंची आणि त्रिकोण पीक्यूआर ची पीएस ही उंची समान आहे. त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या सूत्रानुसार त्रिकोण एबीसी चं क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया म्हणजेच बीसी गुणिले उंची एडी आणि त्रिकोण पीक्यूआर चं क्षेत्रफळ 1/2 पाया क्यूआर गुणिले उंची पीएस. आता आपण या दोन समान उंचीच्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय येतं हे पाहूया. त्रिकोण एबीसीचं क्षेत्रफळ भागिले त्रिकोण पीक्यूआरचं क्षेत्रफळ हे गुणोत्तर घेताना आपण त्या दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या किमती अंश आणि छेदामध्ये टाकल्या. आपल्याला असं लक्षात येतं की अंश आणि छेद यांच्यामध्ये 1/2 हा भाग सामायिक आहे किंवा हे पद सामायिक आहे. तसेच दोन्ही त्रिकोणांची उंची एडी आणि पीएस ही सुद्धा सारखी आहे. त्यामुळे अंश आणि छेदामधून या दोन्ही गोष्टी कॅन्सल होतील आणि तुम्हाला दोन त्रिकोणांचं क्षेत्रफळ बीसी छेद क्यूआर असं मिळेल. बीसी काय आहे मुलांनो? बीसी हा पहिल्या त्रिकोणाचा पाया आहे आणि क्यूआर हा दुसऱ्या त्रिकोणाचा पाया आहे. याचाच अर्थ दोन समान उंचीच्या त्रिकोणांची क्षेत्रफळे ही त्यांच्या संगत पायांच्या गुणोत्तराच्या गुणोत्तरा एवढी असतात. हाच गुणधर्म आपण सामान्य रूपात असा लिहू शकतो, A1 छेद A2 बरोबर B1 छेद B2. हे लिहिताना तुम्हाला हे दोन त्रिकोण समान उंचीचे त्रिकोण आहेत हे कारण लिहायचं असतं. ते न विसरता तुम्ही लिहिलं पाहिजे. मग विद्यार्थी मित्रांनो, आपण काय शिकलो? समान उंची असलेल्या त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात. आता या प्रकारामध्ये आपण पाहिलं की दोन त्रिकोणांची उंची सारखी होती. कधीतरी अशी एखादी केस असू शकते की तिथे दोन त्रिकोणांचा पाया सारखा असेल. आता आपण दोन समान पायांच्या त्रिकोणांचा विचार करणार आहोत. मुलांनो, एकाच आकृतीमध्ये तुम्हाला दोन त्रिकोण दिलेत. पहिला त्रिकोण आहे त्रिकोण LMN आणि दुसरा त्रिकोण आहे DMN. मुलांनो, एखाद्या वेळेस अशा दोन आकृत्या एकत्र तुम्हाला दिल्या असतील तर त्या दोन्ही आकृत्यांचा स्वतंत्रपणे तुम्हाला विचार करता आला पाहिजे. जर पहिल्या त्रिकोणाचा विचार केला, त्रिकोण LMN चा विचार केला, तर तुम्हाला दिसेल की MN हा या त्रिकोणाचा पाया आहे, तर पायावर काढलेला शिरोलंब LP ही या त्रिकोणाची उंची आहे. आपला दुसरा त्रिकोण आहे DMN. या DMN या त्रिकोणाचा सुद्धा MN हा पाया म्हणून आपण विचार करणार आहोत, तर पायावर काढलेला शिरोलंब DQ ही या त्रिकोणाची उंची आहे. त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या सूत्रानुसार LMN चं क्षेत्रफळ आपण असं लिहू शकतो, एरिया त्रिकोण LMN बरोबर 1/2 पाया MN गुणिले उंची LP. त्याचप्रमाणे त्रिकोण DMN चं क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया MN गुणिले उंची DQ. आता आपल्याला या दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर घ्यायचं आहे. ते गुणोत्तर आपण पुढील प्रमाणे घेणार आहोत. एरिया त्रिकोण LMN छेद एरिया त्रिकोण DMN आणि या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर घेताना त्या दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या किमती आपण अंश आणि छेदामध्ये टाकल्या. मुलांनो, अंश आणि छेदाचं निरीक्षण केलं तर तुम्हाला जाणवेल की 1/2 हे अंश आणि छेदामध्ये सारखे आहेत. तसंच MN हा सामायिक बेस असल्यामुळे तो सुद्धा दोन्ही त्रिकोणांमध्ये सारखा आहे. त्यामुळे 1/2 आणि पाया MN हे अंशामधून आणि छेदामधून कॅन्सल होतील आणि हे गुणोत्तर संक्षिप्त रूपात तुम्हाला LP छेद DQ असं मिळेल. मुलांनो, LP काय आहे परत एकदा बघा. LP ही पहिल्या त्रिकोणाची उंची आहे, तर DQ ही दुसऱ्या त्रिकोणाची उंची आहे. त्यामुळे आपण हाच गुणधर्म सामान्य रूपात असा लिहू शकतो, A1 छेद A2 बरोबर H1 छेद H2. आणि हे लिहिताना तुम्हाला समान पायांचे त्रिकोण
हे कारण लिहिणं गरजेचं आहे. म्हणजेच समान लांबीच्या पायांच्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात. मुलांनो, तुम्हाला एकूण 4 संकल्पना लक्षात ठेवायच्या आहेत जेव्हा तुम्ही दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर घेता. एक तर पाया आणि उंची काहीच सारखं नाही, त्यावेळेस दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया आणि उंचीच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा इतकं असतं. समजा त्या दोन त्रिकोणांच्या उंची सारख्या असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायांच्या गुणोत्तरा इतकं असतं. आणि जर दोन त्रिकोणांचे पाया सारखे असतील किंवा सामायिक असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर त्यांच्या संगत उंचीच्या गुणोत्तरा एवढं असतं. आणि जर पाया आणि उंची सारखी असेल तर विद्यार्थी मित्रांनो, गुणोत्तर घेताना अंश आणि छेदामधून सर्वच कॅन्सल होईल. याचा अर्थ तुम्हाला त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर 1 मिळेल. याचाच अर्थ त्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे समान असतील. मुलांनो, आता आपण ज्या 4 वेगवेगळ्या शक्यतांचा विचार केला त्याच्यावर आधारित एक प्रश्न आता मी तुमच्या समोर सोडवून दाखवणार आहे. तुम्हाला एक आकृती दिसते आणि त्या आकृतीमध्ये दोन त्रिकोण आहेत. तुमच्यासाठीचा प्रश्न आहे, दिलेल्या आकृतीमध्ये बीसी लंब AB आणि एडी लंब AB, म्हणजेच बीसी हा AB ला लंब आहे, एडी हा सुद्धा AB ला लंब आहे. BC ची लांबी 4 असेल, AD ची लांबी 8 असेल, तर त्रिकोण ABC छेद त्रिकोण ADB हे गुणोत्तर काढा. मुलांनो, तुम्ही आकृतीचं नीट निरीक्षण करा. या आकृतीमध्ये तुम्हाला दोन त्रिकोण दिसत आहेत, त्रिकोण ABC आणि त्रिकोण ADB. या दोन त्रिकोणांमध्ये तुम्हाला जाणवेल की AB ही दोन्ही त्रिकोणांना सामायिक असलेली बाजू आहे. आपण AB चा सामायिक पाया म्हणून विचार केला तर BC ही या त्रिकोणाची पहिल्या त्रिकोणाची उंची होते, तर AD ही दुसऱ्या त्रिकोणाची उंची होते. म्हणजे मगाशी आपण ज्या 4 गोष्टींचा विचार केला, पाया आणि उंची सारखं नसेल तर काय, पाया सारखा असेल तर काय, उंची सारखी असेल तर काय, किंवा दोन्ही सारखे असतील तर काय, या 4 वेगवेगळ्या कन्सेप्ट पैकी आता आपल्याला विचार करायचा आहे पाया सारखा असताना. मग मुलांना तुम्हाला आठवलं असेल, आपण एक सामान्य सूत्र लिहिलं होतं, A1 छेद A2 बरोबर H1 छेद H2. हा गुणधर्म आपण कधी वापरतो, जेव्हा दोन त्रिकोणांचे पाया सारखे असतात, जसं या आकृतीमध्ये आहे. ओके, मग A1 म्हणजे पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ, A2 म्हणजे दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ, यांचं गुणोत्तर आपण आता या पद्धतीने लिहू शकतो. एरिया त्रिकोण ABC छेद एरिया त्रिकोण ADB बरोबर H1 छेद H2. H1 म्हणजे पहिल्या त्रिकोणाची उंची जी आहे BC आणि H2 म्हणजे दुसऱ्या त्रिकोणाची उंची जी आहे AD. पण मुलांनो, फक्त एवढं गुणोत्तरच लिहू नका. हे गुणोत्तर लिहिताना तुम्ही जो गुणधर्म वापरलाय तो गुणधर्म तुम्हाला इकडे लिहायचा असतो. समान पायाचे त्रिकोण हे तुम्हाला न विसरता लिहिलं पाहिजे. आता एकदा हे गुणोत्तर लिहिलं की आपण गणितामध्ये दिलेल्या किमती टाकूया. आपल्याला BC ची किंमत प्रश्नामध्ये बघा, इथे BC बरोबर 4 दिले तर AD बरोबर 8 दिले. BC आणि AD च्या किमती टाकल्या तर आपल्याला दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर 4/8 असं मिळतं. 4/8 ला आपण संक्षिप्त रूप दिलं तर 4 एके 4 आणि 4 दुने 8, म्हणून हे गुणोत्तर संक्षिप्त रूपात 1/2 असं मिळतं. मुलांनो, कोणताही प्रश्न सोडवल्यानंतर त्या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित कंसामध्ये आपण लिहिलं पाहिजे, चौकटीमध्ये लिहिलं पाहिजे, आणि ते उत्तर तुम्हाला अशा पद्धतीने लिहायचं आहे, एरिया त्रिकोण ABC छेद एरिया त्रिकोण ADB बरोबर 1/2 किंवा 1/2. मुलांनो, यानंतर या प्रकरणातला दुसरा भाग आपण पाहणार आहोत, ज्याच्यावर तुमच्या पुस्तकातील सराव संच 1.2 सुद्धा आधारलेला आहे. तो दुसरा मुद्दा आहे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. सर्वप्रथम हे प्रमेय काय आहे ते आपण बघूया. प्रमाणाचं मूलभूत प्रमेय आहे, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदूत छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते. प्रमाणाचं मूलभूत प्रमेय समजून घेण्यासाठी
आपण एका त्रिकोणाचा विचार करूया. तुम्हाला त्रिकोण एबीसी स्क्रीनवर दिसतोय. ओके. आता प्रमेयामध्ये काय सांगितलंय बघा, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा. मग इथे त्रिकोण एबीसीच्या 3 बाजू AB, AC आणि BC यांच्यापैकी एका बाजूला समांतर असणारी रेषा L तुम्हाला दिली आहे. आकृतीमध्ये पाहिल्यानंतरच तुमच्या लक्षात आलं असेल की रेषा L ही बाजू BC ला समांतर आहे. मग प्रमाणाचं मूलभूत प्रमेय काय सांगतं? एका बाजूला समांतर असणारी रेषा इतर 2 बाजूंना भिन्न बिंदूमध्ये छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते. तुम्हाला त्रिकोण एबीसी मध्ये PQ समांतर BC, PQ किंवा रेषा L समांतर BC हे दिलेलं आहे. मग प्रमाणाचं मूलभूत प्रमेय वापरून तुम्ही काय लिहू शकता की ती रेषा त्रिकोणाच्या इतर 2 बाजू, आता BC ला समांतर आहे, मग इतर 2 बाजू कोणत्या? AB आणि AC यांना ती विभागते. AB ला कोणत्या गुणोत्तर प्रमाणात विभागते? AP आणि PB म्हणून त्याचं गुणोत्तर. आणि दुसरी बाजू AC ला ती AQ/QC या प्रमाणामध्ये विभागते. प्रमाणाचं मूलभूत प्रमेय सांगतंय की ही दोन्ही गुणोत्तर सारखी असतात. पुन्हा एकदा लक्षात ठेवा, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा दिली असेल तर ती इतर 2 बाजूंना समान गुणोत्तरामध्ये विभागते. हे आपण प्रमाणाचं मूलभूत प्रमेय वापरून लिहू शकतो. आता आपण पाहणार आहोत प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. मुलांनो, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की एखाद्या प्रमेयाचा व्यत्यास जेव्हा आपण लिहितो त्यावेळेस त्या प्रमेयामधलं पक्ष आणि साध्य यांची अदलाबदल होते. मगाशी आपण पाहिलं की एक रेषा ही त्रिकोणाच्या 2 बाजूंना एका बाजूला समांतर होती आणि उर्वरित 2 बाजूंना ती समान गुणोत्तरात विभागत होती. आता व्यत्यासामध्ये काय? तर त्याच्या उलट बाबी दिलेल्या असतील. आपण अगोदर व्यत्यासाचं विधान बघूया. एखादी रेषा जर त्रिकोणाच्या 2 भुजांना भिन्न बिंदूत छेदून एकाच प्रमाणात विभागत असेल तर ती रेषा उरलेल्या बाजूंना समांतर असते. आता हा गुणधर्म समजून घेण्यासाठी, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास समजून घेण्यासाठी आपण त्रिकोण PQR चा विचार करूया. त्रिकोण PQR मध्ये तुम्हाला रेषा ST ही 2 बाजू PQ आणि PR यांना 2 भिन्न बिंदूमध्ये S आणि T या बिंदूंमध्ये छेदताना दिसते. बरोबर? जर ती या 2 बाजूंना समान गुणोत्तरात विभागत असेल, म्हणजेच PS/SQ बरोबर PT/TR असेल तर आपण लिहू शकतो की ती रेषा म्हणजेच रेषा ST ही उरलेल्या बाजूला, त्रिकोणाची उरलेली बाजू कोणती विद्यार्थी मित्रांनो? तर QR. ती रेषा उरलेल्या बाजूला म्हणजेच त्रिकोणाच्या तिसऱ्या बाजूला समांतर असते. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास वापरून आपण ST समांतर QR हे लिहू शकतो. मुलांनो, मी तुम्हाला आता प्रमाणाचं मूलभूत प्रमेय आणि त्याचा व्यत्यास सांगितला. तुमच्या लक्षात आलं असेल की त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा दिली तर इतर 2 बाजूंना समान गुणोत्तरात विभागते हे लिहिण्यासाठी तुम्ही प्रमाणाचं मूलभूत प्रमेय वापरणार आहात. तर त्याच्या उलट जर 2 बाजूंना समान गुणोत्तरामध्ये विभागते असं दिलं असेल आणि त्यावरून ती रेषा तिसऱ्या बाजूला समांतर आहे हे दाखवायचं असेल तर आपण प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यासाचा वापर करणार आहोत. आता तुमच्या लक्षात आलंच असेल प्रमाणाचं मूलभूत प्रमेय कधी वापरायचं आणि त्याचा व्यत्यास कधी वापरायचा. चला तर मग या 2 संकल्पनांचा वापर प्रत्यक्ष पेपर सोडवताना कसा करायचा यावर चर्चा करण्यासाठी आपण आणखीन 2 उदाहरणं पाहणार आहोत. त्यातलं पहिलं उदाहरण आहे, जर त्रिकोण PQR मध्ये PM बरोबर 15, PQ बरोबर 25, PR बरोबर 20, NR बरोबर 8 तर रेषा NM ही बाजू RQ ला समांतर आहे का? कारण लिहा. मुलांनो, तुमच्या समोर आकृती आहे आणि या आकृतीमध्ये तुम्हाला कोणत्या कोणत्या बाजू दिल्यात बघा. PM दिलाय, नंतर PR ही संपूर्ण बाजू दिलेली आहे. तसंच दुसऱ्या बाजूला बघितलं तर तुम्हाला NR ची लांबी दिलेली आहे आणि PR ची पण लांबी दिली आहे. आता NR ची लांबी दिली त्याच्यावरनं आपण PN ची लांबी काढू शकतो.
आपण इथूनच हे गणित सोडवायला सुरुवात करूया. तुम्ही बघू शकता की बिंदू पी, एन आणि आर हे एकरेषीय बिंदू आहेत. त्यामुळे आपण पी आर हे अंतर पीएन अधिक एनआर असं लिहू शकतो आणि त्यावरून आपण पीएन ची लांबी काढू शकतो. ते आपण याप्रमाणे लिहिणार आहोत. त्रिकोण पीक्यूआर मध्ये पीएन अधिक एनआर बरोबर पीआर. कारण आणि हे लिहिताना विद्यार्थी मित्रांनो पी डॅश एन डॅश आर म्हणजेच पी, एन आणि आर हे एकरेषीय बिंदू आहेत हे लिहिणं खूप गरजेचं आहे. भूमितीमध्ये कोणतंही गणित सोडवताना जिथे जिथे आवश्यकता असेल तिथे कारण तुम्हाला न विसरता लिहिता आली पाहिजे. मग त्यानंतर आपण एनआर ची किंमत 8 टाकली, पीआर ची किंमत 20 टाकली, बरोबर. पीएन ची किंमत काढण्यासाठी हे धन 8 आपण दुसऱ्या बाजूला घेऊन गेलो, ते 20 वजा 8 झाले आणि आपल्याला पीएन ची लांबी मिळाली 12. तसंच या त्रिकोणामध्ये दुसऱ्या बाजूचा जर विचार केला आपण पीआर चा, तर पीआर ची लांबी बरोबर पीएम अधिक एमआर. याचा वापर करून आपण एमक्यू ची लांबी काढू शकतो. पीएम अधिक एमक्यू बरोबर पीक्यू. पुन्हा तसंच कारण तुम्हाला लिहायचंय पी डॅश एम डॅश क्यू. पीएम ची किंमत आपल्याला गणितात दिली होती ती टाकली आपण. एमक्यू ची किंमत दिलेली नाही ती आपल्याला काढायची आहे म्हणून एमक्यू तसंच ठेवलं आणि पीक्यू ची किंमत दिली होती ती पीक्यू ची किंमत सुद्धा टाकली. मग एमक्यू ची किंमत काढण्यासाठी हे धन 15 दुसऱ्या बाजूला नेले, ते 25 मधून वजा झाले आणि आपल्याला एमक्यू ची किंमत 10 मिळाली. आता मुलांनो तुम्हाला त्रिकोण पीक्यूआर च्या दोन बाजू पी आर आणि पीक्यू यांचं जे विभाजन झालंय त्याचं तुम्हाला सगळ्या रेषाखंडांच्या लांबी मिळाल्यात. तर आता त्याचं गुणोत्तर आपण घेऊया. म्हणून पहिल्या बाजूचं जे विभाजन झालंय पीआरचं ते आपण त्याचं गुणोत्तर बिंदू एन ने ते विभाजन केलंय म्हणून आपण ते गुणोत्तर घेणार आहोत. पीएन छेद एनआर. आपण किमती टाकूया. पीएन ची किंमत आत्ताच आपण इथे काढून घेतली. पीएन बरोबर 12 आणि एनआर बरोबर 8 हे आपल्याला प्रश्नामध्ये दिले होते. ती किंमत आपण त्याच्यामध्ये टाकली. 12 छेद 8 ला आपण 4 ने भागून संक्षिप्त रूप देऊ शकतो. 4 त्रिक 12 आणि 4 दुने 8. म्हणून पीएन छेद एनआर हे गुणोत्तर संक्षिप्त रूपात आपल्याला मिळालं 3/2. त्याला आपण विधान 1 असं नाव दिलं. त्याप्रमाणे आता आपण पीक्यू या बाजूचा विचार करूया आणि पीक्यू या बाजूचा विचार करताना आपल्याला बिंदू एम ने तिचं विभाजन झालंय पीएम आणि एमक्यू. तर आपण त्यांचं गुणोत्तर घेऊया. पीएम छेद एमक्यू या गुणोत्तरामध्ये पीएम ची किंमत आपल्याला प्रश्नामध्येच दिली होती 15 आणि एमक्यू ची किंमत आपण इथे काढून घेतली. तर ती एमक्यू ची काढून घेतलेली किंमत पण आपल्याला इथे टाकायची आहे. एमक्यू बरोबर 10 आणि अंश आणि छेदाला 5 ने भागून आपण संक्षिप्त रूप देऊ शकतो 3/2. याला आपण नाव दिलं समीकरण क्रमांक 2 किंवा विधान क्रमांक 2. ओके. आता मुलांनो जर तुम्ही पीएन छेद एनआर ची किंमत बघितली तर ती आहे 3/2. पीएम छेद एमक्यू ची किंमत बघितली तर ती सुद्धा आहे 3/2. मग या दोन्ही विधानांची उजवी बाजू सारखी आहे. म्हणून आपण विधान 1 आणि विधान 2 यांचा एकत्रितरित्या विचार करून त्यांची डावी बाजू सुद्धा सारखी असेल हे लिहू शकतो. अर्थातच पीएन छेद एनआर बरोबर पीएम छेद एमक्यू. तुम्हाला या त्रिकोणामध्ये काय दिसलं तर रेषा एमएन मुळे त्रिकोणाच्या दोन बाजू पीआर आणि पीक्यू यांचं जे विभाजन झालंय ते समान गुणोत्तरामध्ये विभाजन झालंय. आणि मुलांनो जर एखादी रेषा त्रिकोणाच्या दोन बाजूंना समान गुणोत्तरामध्ये विभागत असेल तर ती रेषा त्रिकोणाच्या तिसऱ्या बाजूला, आता तिसरी बाजू कोणती तर क्यू आर किंवा आर क्यू, तर ती रेषा त्रिकोणाच्या तिसऱ्या बाजूला समांतर असते. हे आपण प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास वापरून लिहू शकतो. म्हणून तुम्ही शेवटी विधान लिहिणार आहात रेषा एनएम ही समांतर आहे बाजू आर क्यू ला. हे लिहिताना प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास हे कारण लिहायला विसरू नका. या कारणाला विद्यार्थी मित्रांनो मार्क्स असतात. भूमितीमध्ये कुठलंही विधान बिनबुडाचं करू नका. ओके. चला आपण आणखीन एक प्रश्नाचा विचार करणार आहोत. तुमच्यासाठी आणखीन एक उदाहरण मी सोडवून देणार आहे. बघा तुम्हाला पुन्हा एक त्रिकोण दिलाय त्रिकोण एबीसी. तुमचा प्रश्न आहे
आकृतीत काही कोनांची मापे दिली आहेत. तुम्हाला इथे दिसतंय बघा, APQ या कोनाचं माप 60 अंश दिलाय. नंतर ABC या कोनाचं माप सुद्धा 60 अंश दिलाय. आकृतीत काही कोनांची मापे दिली आहेत. त्यावरून दाखवा की AP/PB बरोबर AQ/QC. मुलांना आपल्याला AP/PB बरोबर AQ/QC दाखवायचंय, म्हणजे बाजू AB आणि बाजू AC यांचं विभाजन समान गुणोत्तरात झालंय हे आपल्याला दाखवायचंय. मुलांनो, त्रिकोणाच्या दोन बाजूंचं विभाजन समान गुणोत्तरात कधी होतं याचा जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला आठवेल प्रमाणाचं मूलभूत प्रमेय आपल्याला इथे वापरायचं आहे. पण प्रमाणाचं मूलभूत प्रमेय आपण वापरू कधी शकतो? तर जेव्हा एखादी रेषा त्रिकोणाच्या दोन बाजूंना दोन भिन्न बिंदूमध्ये छेदते आणि ती तिसऱ्या बाजूला समांतर असते. पण आता रेषा PQ ही बाजू BC ला समांतर आहे असं या प्रश्नामध्ये दिलेलं नाहीये. मग तुम्ही विचार करायचा आहे, जरी दिलं नसलं तरी ते मला सिद्ध करता येऊ शकतं का? आणि जर ते सिद्ध करता येत असेल तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अगोदर ते सिद्ध करून घ्यावं लागेल आणि त्यानंतर तुम्हाला प्रमाणाचं मूलभूत प्रमेय वापरावं लागेल. मग या कोनांची मापं दिलीत. जर नीट विचार केला तर तुम्हाला जाणवेल की PQ आणि BC या दोन रेषांचा विचार केला तर AB ही त्यांची छेदिका ठरू शकते आणि तसा विचार केला तर हे दोन कोन संगत कोन आहेत. चला तर मग आकृतीमध्ये आपल्याला काय दिलंय? रेषा AB ही रेषा PQ आणि रेषा BC यांची छेदिका आहे आणि हे तयार झालेले दोन संगत कोन एकरूप आहेत. त्याचं कारण त्यांचं प्रत्येकी माप 60 अंश आहे. म्हणजेच कोन APQ एकरूप कोन ABC. मुलांनो, तुम्हाला संगत कोन कसोटी 9वी मध्ये शिकलेली आठवतेच. जेव्हा संगत कोन एकरूप असतात तेव्हा रेषा समांतर असतात. ओके, म्हणजेच या आकृतीमध्ये कोन APQ व कोन ABC हे संगत कोन एकरूप आहेत आणि जर संगत कोन एकरूप असतील तर रेषा समांतर असतात, म्हणजेच रेषा PQ ही बाजू BC ला समांतर आहे. मुलांनो, रेषा PQ समांतर बाजू BC हे लिहिताना आपण इयत्ता 9वी मध्ये शिकलेल्या एका कसोटीचा वापर केला. समांतर रेषांच्या कसोट्या तुम्ही 9वी मध्ये शिकलात, तर ती कसोटी तुम्हाला आठवणीने इथे न विसरता लिहायची आहे. आपण PQ समांतर BC हे संगत कोन कसोटीचा वापर करून लिहिलंय, तर तसं विधान किंवा तसं कारण तुम्हाला त्याच्यासाठी द्यायचं आहे. आता PQ ही BC ला समांतर झाली. मग पुन्हा एकदा त्रिकोण ABC चा विचार करा. रेख PQ ही बाजू BC ला समांतर आहे आणि ती बाजू AB आणि AC यांना P आणि Q या दोन भिन्न बिंदूमध्ये छेदते आहे. बरोबर? मग आता आपण प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा वापर करून लिहू शकतो की ती रेषा त्रिकोणाच्या दोन बाजूंना समान गुणोत्तरात विभागते, म्हणजेच AP/PB बरोबर AQ/QC. बरोबर? हे लिहिताना तुम्ही कोणता गुणधर्म किंवा कोणतं प्रमेय वापरलाय ते कारण म्हणून लिहिलं पाहिजे. इथे तुम्ही कारण लिहिणार आहात प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. बघा, पुन्हा एकदा सांगतोय, जर रेषा समांतर आहे हे दिली असेल किंवा दाखवता येत असेल, त्यावरनं दोन बाजू समान गुणोत्तरामध्ये विभागल्या जातात, हे जर आपल्याला सांगायचं असेल तर आपण प्रमाणाचं मूलभूत प्रमेय वापरणार आहोत. आणि दोन बाजूंचं विभाजन समान गुणोत्तरात होतंय असं दिसत असेल, त्यावरनं ती रेषा किंवा तो रेषाखंड त्रिकोणाच्या तिसऱ्या बाजूला समांतर आहे हे जर दाखवायचं असेल तर आपण प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास वापरणार आहोत. मुलांनो, आजचं लेक्चर आपण इथेच थांबवणार आहोत. धन्यवाद.